Dear friends and students, today we are going to study about page number 160 and unit number 3.5, drafting a virtual messages. Dear friends, in the last period we have discussed about uh, drafting of messages, virtual messages. So in the last period we have seen the definition of communication. Then communication is varied or classified or divided on oral communication, written communication, and virtual communication. Then also we have seen the definition of messages. These are the three ways of explain the messages: oral messages, written messages, and virtual messages. Then we have seen in general there are four types of messages. Positive messages, negative messages, neutral messages, and persuasive messages. Then in the last period we also have seen the what is the virtual communication, and also in the last period we have seen six major types of messages. Uh, these six major types of messages are directional messages, messages of possibility, messages of reality, messages of necessity, new idea messages, and last one, sixth one, reframing messages. So we have studied up to now on that page number 160. Today we are going to study these six types of messages with its detailed meaning on page number 160. तर जे 160 पेज नंबर जे आहे आपला आता त्याच्यावरती आपण आता बघणार आहोत त्याचं डिटेल माहिती. तर पेज नंबर 160, डायरेक्शनल मेसेजेस, व्हॉट यू शुड डू. आता डायरेक्शनल मेसेजेस म्हणजेच हे जे व्हर्च्युअल मेसेजेस आहेत ना आपले, ते व्हर्च्युअल मेसेजेस आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे डायरेक्शनल मेसेजेस. व्हॉट यू शुड डू. तर नेमकं तुम्ही काय करू शकता त्याचं. तर पहिला जो प्रकार आहे डायरेक्शनल मेसेजेस म्हणजे दिशा निर्देशात्मक डायरेक्शनल संदेशेस. तर यामध्ये याचा अर्थ काय, तर या प्रकारचे जे संदेश आहेत आपल्याला विशिष्ट ध्येय साध्य करण्याचा योग्य दृष्टिकोन देतात. श्रीमंत किंवा सुखी बनावे यांच्या टिपा किंवा मार्गदर्शन या प्रकारात मोडते. म्हणजेच बघा याचं मिनिंग बघू आपण. डायरेक्शनल मेसेजेस, समटाइम्स काही वेळा मेसेजेस आर डायरेक्शनल. तर हे काही मेसेज आपल्याला समुपदेशन करू शकतात किंवा डायरेक्शन म्हणजे आपल्याला दिशा देऊ शकतात. दे गिव्ह अस अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन द बेस्ट वे टू अचीव अ सर्टन गोल. आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्याला कदाचित ते काय करतात, गिव्ह अस पॉइंट ऑफ व्ह्यू, एक माहिती पुरवतात ध्येयपूर्तीसाठी. फॉर एक्झाम्पल बीइंग हॅपियर आपल्याला श्रीमंत बनवण्यासाठी गायडन्स मार्गदर्शक होतो. अशाचा प्रकार डायरेक्शन्स म्हणजे काय बघा, तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सूचना म्हणजे भविष्यात तुम्ही सुधारणा होण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन. घरात जसे आई वडील, आजी आजोबा, चुलते किंवा मोठे थोर मोठी माणसं, आपण चांगल्या मार्गाला लागावं, आपली प्रगती व्हावी या दिशेनं जे मार्गदर्शन आपल्याला घरी करतात तशा प्रकारचे मेसेजेस म्हणजेच डायरेक्शनल मेसेजेस. बीइंग हॅपियर, मेकिंग मोर मनी, पैसे मिळवायला सांगण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे मेसेजेस असतात. बेटर रिलेशनशिप्स ETC. तर चांगल्या माणसाचा संबंध साठी सुद्धा ह्या प्रकारचे मेसेजेस आपल्याला असतात. आता दुसरा प्रकार जो आहे मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी.
ऑन पेज नंबर 161. तर मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी, अनदर काइंड messages is kind of messages that says something else is possible. तर पॉसिबिलिटी सांगणारे मेसेजेस म्हणजेच संभाव्यता सांगणारे. तर संभाव्यताचा संदेश आपल्याला आणखी काहीतरी शक्य आहे म्हणजे शक्यता, तर आपल्याला काहीतरी करणं शक्य आहे असं स्वतःला भासवून देणारे हे मेसेजेस किंवा जाणीव करून देणारे मेसेज, याची आठवण करून देणारे मेसेजेस. तर या प्रकारचे संदेश आहेत ना आपल्याला ज्याला मेसेज आला त्याला किंवा तिला आशावादी होण्यासाठी उपयुक्त पडतात किंवा उद्युक्त करतात हे मेसेजेस पॉसिबिलिटीचे. तर पुन्हा एकदा बघा, अनदर काइंड ऑफ मेसेजेस इज द काइंड ऑफ मेसेजेस दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. काहीतरी नवीन करणं शक्य आहे सांगणारे मेसेज असतात हे. नो मॅटर हाऊ स्टक ऑर होपलेस ऑर हेल्पलेस वी फील, देर इज ऑलवेज अ पाथवे टू रिक्लेम आवर पॉवर विथ माइंडफुलनेस. म्हणजे इथं या प्रकारच्या मेसेजेसमध्ये काय नसतं, नो मॅटर असला मेसेज नसतो. कसला? हाऊ स्टक, एखाद्याला कसं थांबवता येतं, किंवा होपलेसनेस, निराशावादी मेसेज नसतात, किंवा हेल्पलेस वी फील, किंवा आपल्याला कोणाचीच मदत नाही असं वाटल असं काय यात मेसेज नसतात. देर इज ऑलवेज अ पाथवे टू रिक्लेम आवर पॉवर विथ माइंडफुलनेस. तर आपल्याला काहीतरी एक नवीन प्रेरणा, उत्साह वाढेल अशा प्रकारचे हे पॉसिबिलिटी, शक्यताचे मेसेज असतात. लव, प्रेम, किंवा सिम्प्लिसिटी, सोपेपणा. ऑलवेज विच वी माइट डिस्टिल डाऊन टू, नो मॅटर हाऊ स्टक यू फील, देर इज ऑलवेज अ वे, अ पॉवरफुल मेसेज. तर अशा प्रकारच्या मेसेजमधून तुम्हाला काही ना काही एक त्यातनं आउटकम निघेल असे मेसेजेस पॉसिबिलिटीचे असतात. आता थर्ड टाईप जो आहे तो बघा, मेसेजेस ऑफ रियालिटी. रियालिटी म्हणजे काय? वास्तववादी किंवा वास्तविकता, जे आहे ते सत्यता थोडक्यात. तर बघूया, समटाईम्स द मेसेजेस इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. काही वेळेला एखादी गोष्ट नेमकी कशी आहे, खरोखर अगदी जशा रिअली वास्तववादी कसे आहे असे संदेश असतात. दे आर क्लॅरिफाईंग मेसेजेस, मिनी मॅप्स दॅट हेल्प्स डायरेक्ट पीपल फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिफाय. तर लोकांना ते काय करतात? पाथवे टू रिक्लेम आवर पॉवर विथ माइंडफुलनेस. तर आपल्याला सत्यता जाणून त्याची आपली माइंडफुलनेस होत नाही, किंवा थोडक्यात नेमकं काय होतं तर रियालिटीमध्ये पुन्हा एकदा वाचतो मी. समटाईम्स द मेसेजेस अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. एखादी गोष्ट नेमकी कशी आहे ते जाणून डायरेक्ट वास्तववादाची हे करून देतं रियालिटी म्हणजे. दे आर क्लॅरिफाईंग मेसेजेस, मिनी मॅप्स दॅट हेल्प्स डायरेक्ट पीपल फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिफाय. एखादा गोंधळलेल्या स्थितीत व्यक्ती असेल तर ह्या वास्तववादामुळं तो व्यक्ती त्या मेसेजमुळं, वास्तववादी मेसेजमुळं तो त्याच्यातून बाहेर येऊ शकतो कन्फ्युजनमधनं. समटाईम्स वी सफर, काही वेळेला आपल्याला त्रास होतो, बिकॉज वी डोंट रिअली सी द वर्ल्ड फॉर हाऊ इट इज. काही वेळेला आपल्याला खरं जग नाही कळल्यामुळं कन्फ्यूज होतो, गोंधळ होतो, पण हे खरे जग कळणारे मेसेज आहेत. अँड समवन हू कॅन टेल इट लाईक इट इज, जसं आहेच्या तसं ते काय कोणतरी आपल्याला सांगतं मेसेजच्या माध्यमातून. अँड रिसेट आउट एक्सपेक्टेशन अबाउट द पॉसिबिलिटीज. आपल्या मनात पुन्हा एकदा एखादी सत्य गोष्टीबद्दलची जाणीव निर्माण होते. अँड लिमिटेशन्स ऑफ सर्टन अप्रोचेस विल ऑलवेज एनजेंडर ट्रस्ट. तर हे लिमिटेशन जे आपले आहेत ते लिमिटेशनचे आहेत ना, त्यातनं बाजूला आपण निघतो आणि विल ऑलवेज एनडेंजर ट्रस्ट. तर त्यात एखाद्या त्रासमधून आपल्याला बाहेर निघता येतं रियालिटी मेसेजमधनं. आता चौथा प्रकार जो आहे तो मेसेजेस ऑफ नेसेसिटी, वी नीड टू. तर नेसेसिटी म्हणजे काय? आवश्यकता, गरज.
तर मेसेजेस ऑफ नेसेसिटी वी नीड टू, तर यामध्ये आवश्यकतेचा संदेश म्हणजे तात्काळ कृतीचा संदेश असतो. नेसेसिटी म्हणजे काय, तर मी आता सांगितलं आवश्यकता किंवा गरज. तर बघा, अनदर काइंड ऑफ मेसेज इज मोर ऑफ अ कॉल टू आर्म फॉर पीपल. लोकाला हाताला धरून कामाला लावणं, कृत्य करायला लावणं, कृती करायला लावणं, अशा प्रकारचे मेसेजेस असतात. त्याला मेसेज ऑफ नेसेसिटी म्हणतात. इट इज नीड इट्स नीड नॉट जस्ट अ मेसेजेस ऑफ व्हॉट पॉसिबल. हे फक्त काय शक्य आहे असा मेसेज नसतो, तर व्हॉट्स रिअल, खरं काय आहे हे सांगणारे मेसेज असतात. बट व्हॉट्स द रिक्वायर्ड ऑफ अस टू गेट व्हॉट वी वॉन्ट. आपण आता नेमकं काय केलं पाहिजे, कशाची गरज आहे, हे गरज पूर्ण करणारे मेसेज आहेत. नेसेसिटी म्हणजेच आवश्यकता, आपल्याला कशाची आवश्यकता आहे, आता काय केलं पाहिजे ते सांगणारे मेसेजेस म्हणजे मेसेज ऑफ नेसेसिटी. पाचवा प्रकार बघा, न्यू आयडिया मेसेजेस. न्यू आयडिया मेसेज म्हणजे नवीन काहीतरी कल्पना तुम्हाला त्यातनं कळते. म्हणजे नवीन कल्पना कशी कळते, तर मेसेजेसच्या थ्रू नवीन कल्पना कशी कळते बघा. तर नवकल्पना, न्यू आयडिया म्हणजे नवकल्पना. सम मेसेजेस आर बेस्ड ऑन द आयडियाज दॅट पीपल मे नेव्हर हॅव कन्सिडर्ड. सम मेसेजेस आर बेस्ड ऑन आयडिया दॅट पीपल मे नेव्हर हॅव कन्सिडर्ड बिफोर. तर नव्या कल्पना म्हणा, आपण नवीन कल्पना की जी आपल्याला त्याची पहिली कसलीच माहीत नसते, असे काही मेसेज असतात. मेसेजेस विथ नॉवेल आयडियाज, तर नवकल्पना सुचवलेले काही संदेश असतात. ऑप्शन्स, पर्याय दिले असतात. तर सजेशन, सूचना दिलेल्या असतात त्या मेसेजमध्ये. व्ह्यूज, काय मतं असतात, इटीसी. आर सेंट विथ मच एक्साइटमेंट ऑर एन्थुजियाझम, अगदी उत्साहित करणारे, उल्हासित करणारे असे कल्पनांचे मेसेज असतात व्हर्च्युअल मेसेजमध्ये. सहावा आणि लास्ट प्रकार बघा, रिफ्रेमिंग मेसेजेस. रिफ्रेमिंग, पुनर्लेखन, पुन्हा तयार करायचे, पुन्हा पुन्हा तयार करायचे. रिफ्रेमिंग मेसेज म्हणजे संदेश पुनर्लेखन. तर रिफ्रेम म्हणजे पुनर्लेखन. बघूया, सम मेसेजेस आर अबाउट टेकिंग आस्पेक्ट्स ऑफ अवर लाईफ, आपल्या जीवनाच्या घटकाशी निगडीत असतात. दॅट वी माइट हॅव फ्रेम्ड ॲज वीकनेस ऑर बॅड. तर काही मेसेजेस आहेत ना, फ्रेम्ड ॲज वीकनेस, कमकुतपणा, ऑर बॅड, वाईट, किंवा फ्रेमिंग देम ॲज अ स्ट्रेंथ अँड ॲसेट. त्या मेसेजमुळं ताकद वाढेल किंवा मालमत्ता वाढेल, ॲसेट, प्रॉपर्टी वाढेल. ऑर समथिंग वी थॉट वॉज बॅड इज ॲक्च्युली गुड. ज्या आपण एखाद्या गोष्टीला वाईट म्हणतो तो कदाचित ॲक्च्युली चांगली असू शकते. ऑर समथिंग वी ऑलवेज थॉट वॉज गुड, किंवा आपण एखाद्या गोष्टी मानतो ती कदाचित इज बॅड, वाईट असू शकेल. समथिंग वी थॉट वॉज अगली इज ॲक्च्युली ब्युटिफुल. एखाद्याला आपण कुरूप समजत असेल तो कदाचित कुरूपच्या ऐवजी ब्युटिफुल असेल, सुंदर असेल. म्हणजेच ह्या 5 प्रकारातून कन्क्लुजन काय सांगायचं आहे, निष्कर्ष काय सांगायचं आहे, तर निष्कर्ष बघा, व्हर्च्युअल मेसेजेस आहेत ना त्याच्याबद्दल, विथ सो मेनी ऑप्शन्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स अवेलेबल विदिन अ क्लिक. कित्येक असे शेकडो व्हर्च्युअल मेसेजेस जे आहेत ते व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या जे अगदी माहिती जी आहे ना, असं ढीगभर माहिती आपल्या एका क्लिकमुळे मिळते. इट डेफिनेटली मेक्स आवर लाईव्स इझियर. याच्यामुळे आपलं जीवन इझी होतं, सोपं होतं. नाव डेज, आताच्या काळात, ॲबिलिटी ऑफ कम्युनिकेटिंग व्हर्च्युअली अँड instantly or sharing our information in seconds is very crucial. तर आता माहिती ही एकमेकाला पाठवणं हे आताच्या काळामध्ये कम्युनिकेशनमध्ये खूप क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे. व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे ना, व्हर्च्युअल कम्युनिकेशन इज क्रिएटिंग कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह. तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, टाईम सेविंग आहे, वेळ वाचतो, अँड ॲक्सेसिबल 24/7. तर
कायमस्वरूपी चालू असते. कम्युनिकेशन हॅज इव्हॉल्व्ड इन द लास्ट फ्यू डिकेड्स. ह्या कम्युनिकेशनचा डिकेड म्हणजे दशक, मागील दशकामध्ये याचा एमर्ज झालंय, अस्तित्वात आलंय. अँड व्हेरी सून, थोड्या दिवसात, व्हर्च्युअल कम्युनिकेशन विल बी बेस ऑफ कम्युनिकेशन इन फ्युचर. भविष्यामध्ये आता हे व्हर्च्युअल कम्युनिकेशन हेच सगळ्या गोष्टीचा बेस असेल. वी विल सी रेंज पुढच्या तासाला बघूया आपण बाहेर झालेला भाग, कारण भरपूर वेळ झालेला आहे. तर आतापर्यंत आपण हे 6 प्रकार बघितले, त्याचं मिनिंग वगैरे आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही ते वाचा ॲट युअर होम. वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. ओके.